तर गिरगाव नंतर तर डोंबिवलीमध्ये जाऊया। गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमधून प्रबोधन हे समीकरण अनेक वर्षांपासून डोंबिवलीमध्ये रुजले। दरवर्षीप्रमाणे यंदाची स्वागत यात्रेचा मराठमोळा बाज सारखाच असला तरी यंदा या परंपरेला विचारांचीही जोड मिळते। सामाजिक कार्यासह अनेकविध विषयांवरती होणारे जनप्रबोधन हे यंदाच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य आहे। डोंबिवली शोभायात्रेचं हे 21वे वर्ष आहे। भारतीय सैनिकांच्या शौर्याला मानवंदना या थीमवर यंदा डोंबिवली शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे। नेहमीप्रमाणेच मोठ्या संख्येने स्वागत यात्रेसाठी डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले आहेत। भागशाळा मैदानापासून सुरू झालेल्या शोभायात्रेतील चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केलेली पाहायला मिळते। डोंबिवलीमधनं मिलिंद तांबे आमचे प्रतिनिधी आपल्याला या शोभायात्रेचा आढावा घेऊन पाठवतात। डोंबिवलीची शोभायात्रेला आता अधिक उत्साह आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जसा वेळ होतोय तर तशी अधिक रंगत, अधिक आनंद या शोभायात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। मात्र आपण बघतो की या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे जे ढोल पथक याच्यामध्ये सहभागी होत असतात त्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि अशाच प्रकारचं एक ढोल पथक वादक, खास करून महिलांचं हे ढोल पथक वादक आहे आणि ते देखील सहभागी या ठिकाणी झालेलं आहे। आणि या ढोल नगाड्याच्या गजरामध्ये एक आगळा वेगळा आनंद, आगळा वेगळा उत्साह या निमित्तानं आपल्याला या शोभायात्रेमध्ये बघायला मिळतो आहे। अनेक ढोल पथक जे आहेत ते अशा प्रकारे या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या वेगवेगळ्या वाद्यांच्या माध्यमातून या शोभायात्रेला अधिक रंग देत असतात। आपण यातल्या काही या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि नक्की कशा प्रकारे हा गुढीपाडवा ते सेलिब्रेट करत असतात, कशा प्रकारे ते यामध्ये सहभागी होत असतात आपण विचारूया। ताई, काय बोलाल, ह्या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे? या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे एक बाईक रॅली झाली ज्याच्यामध्ये हेल्मेट वापरावं हा त्यांनी एक पूर्ण याला त्यांनी संदेश दिला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती पुढे चालत राहावी यासाठी हे सगळेजण खूप मेहनत घेतात। कोणी नोकरी करून प्रॅक्टिसला येतं, कोणी परीक्षा देऊन प्रॅक्टिसला येतं, त्यामुळे उत्साह खूप आहे। आणि फक्त एवढंच आहे की हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख आणि समाधानाचं जावं, तुम्हाला पण आणि बाकी सगळ्यांना पण। उत्साह खूप आहे आणि वेगवेगळे संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देताना दिसत आहेत। नगाडे असतील किंवा ढोल ताशा पथक असतील, या शोभायात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक ढोल पथकं आहेत किंवा महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणूनच या शोभायात्रेला अधिक रंगत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।